नमस्कार. तांदळाच्या पिठाचे पळीपापड करण्यासाठी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये 2 वाट्या पाणी घालून पीठ चांगलं मिक्स करून घेऊया. या पिठामध्ये आपल्याला अजिबातही गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत. मग गुटळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहे. ज्या भांड्यामध्ये आपण पीठ शिजवणार आहोत त्या भांड्यामध्ये 7 वाट्या पाणी घालून घेऊया. पाण्याला एक मोठी उकळी आल्यानंतर यामध्ये थोडासा पापडखार चवीनुसार मीठ घातल्यानंतर हे तांदळाच्या पिठाचं मिश्रण ओतून घेऊया. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून एकदम बारीक गॅसवरती 7 ते 8 मिनटासाठी पीठ शिजवून घेऊया. 7 ते 8 मिनटानंतर इथे पीठ चांगलं शिजल्यानंतर यामध्ये थोडेसे जिरे व थोडेसे पांढरे तीळ घालून घेऊया. आता लगेचच या पॉलिथिनच्या शीटवरती पापड घालून घेऊया. हे पापड तुम्ही फॅनच्या हवेखालीही सुकवून घेऊ शकता. तसेच हे पापड खूप जास्त पातळ करायचे नाहीत, थोडेसे जाडच करायचे आहेत. तर 2 दिवसासाठी इथे मी उन्हामध्ये पापड चांगले सुकवून घेतलेले आहेत. थोडेसे पापड यातील तळून पाहूया. तर एकदम छान असे इथे पापड तयार झालेले आहेत.